कवितेचे शीर्षक आहे तराजू सरनाथ. तर एक खूप जवळचा मित्र मेलाय आणि त्याचा अंतविधी चालू आहे. त्याचे सगळे नातेवाईक आले त्याला बघायला, पण त्याला माहितीये की जेव्हा तो जिवंत होता त्याची किंमत किती जणांना होती. ती जवळची तिघं चौघं असतात जे फक्त आपल्याला आपल्या डोक्यावरच्या केसावर पायाच्या नखापर्यंत जाणून असतात. आपल्या आत बाहेर सगळे त्यांना माहित असतं. तर जेव्हा तो मित्र मरतो तर मी मागच्याच वर्षी माझा एक मित्र गमावलाय. तर कदाचित ही त्याच्यासाठी पण असेल कविता. असे भरपूर माझे मित्र मी गमावलेत कायमचे. तर कविता सुरू करू बघा की सारे नवखे घट्ट झाले, सारे नवखे घट्ट झाले, फिके नाते काळे कुट्ट झाले. सारे नवखे घट्ट झाले, फिके नाते काळे कुट्ट झाले. परडे प्रेमाचे जड ठरले प्रत्येकाच्या, परडे प्रेमाचे जड ठरले प्रत्येकाच्या, जेव्हा समोर तराजू सरणाचे आले. जाणकार झाले होते सारे माझे. माणूस मेल्यानंतरच कळतो की अरे किती छान होता, अरे काल तर म्हटला होता, परवा अरे किती. पण जेव्हा तो असतो जिवंत तेव्हा किंमत नसते कोणाला. की जाणकार झाले होते सारे माझे, साऱ्यांचे ओठ तज्ञ झाले होते. जाणकार झाले होते सारे माझे, साऱ्यांचे ओठ तज्ञ झाले होते. ते भोळे सारे कौतुक माझे माझ्याच जन्मदात्या आई वडिलांसमोर सांगायला आले होते. मी असाही होतो, मी तसाही होतो बरं का. मी असाही होतो, मी तसाही होतो. कित्येकांचे दृष्टिकोन ऐकून मला कळले होते. मी असाही होतो, मी तसाही होतो, हे कित्येकांचे दृष्टिकोन ऐकून मला त्या दिवशी कळले होते. पण वाटला हेवा का की माझे अस्तित्व त्याही दिवशी सगळ्यांना शून्यच कळले होते. आता इथे येतात ते मित्र. आता इथून की जेव्हा ऐकला हंबरडा मी त्या दोन मित्रांचा, की जेव्हा ऐकला हंबरडा मी त्या दोन मित्रांचा, तेव्हा खात्री पटली की कुणाचे काहीतरी हरपले आहे. की जेव्हा ऐकला हंबरडा मी त्या दोन मित्रांचा, तेव्हा खात्री पटली बरं का की कुणाचे काहीतरी हरपले आहे. तेव्हा कळले होते की पाणी माझ्या निरपेक्ष प्रेमाचे, तेव्हा मला कळले होते की पाणी माझ्या निरपेक्ष प्रेमाचे कुठेतरी योग्य माती झिरपले आहे. आणि शेवटचे 4 वेळी अशा कवितेच्या की खूप न्याय निवाडे झाले त्या दिवशी, खूप न्याय निवाडे झाले त्या दिवशी, परडे सरणाचे शून्य होऊन बसले होते. खूप न्याय निवाडे झाले त्या दिवशी, परडे सरणाचे शून्य होऊन बसले होते. एकीकडे दिखाव्याचे समुद्र खारट, की एकीकडे दिखाव्याचे समुद्र खारट आणि दुसरीकडे त्या दोन थेंबात माझे जीव अडकले होते. त्या दोन थेंबात माझे जीव